तर हॅलो सर्वांना. तर आज आपण बघूया सुक्या करंदीचं कालवण. ही सुकी करंदी म्हणजे जे कोळंबी असते, आपण जी कोळंबी खातो ती छोटी छोटी असते तेव्हा सुकून ठेवली जाते. ही सुक्या म्हणजे मच्छीमध्ये प्रकार येतो याचा. तर याचे आपल्याला काय करायचे, जे तोंड असतात ना पुढचे ते काढून घ्यायचे आणि व्यवस्थित साफ करून घ्यायचे. त्याच्यामध्ये माती वगैरे काय असेल ते काढायची सगळी. तर इथे आपण स्वच्छ धुवून घेतली, साफ करून घेतली व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे मी आता भाजून घेणार आहे तिला पहिली. आणि कधीही आपण जे छोटा जवळा असेल किंवा ही करंदी असेल ही बनवताना सगळ्यात पहिलं आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचे थोडंसं आणि मग पाण्याने, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची. आणि काय होतं, तिचा वास वगैरे जो असतो खराब तो पूर्ण निघून जातो आणि व्यवस्थित शिजली पण जाते. तर इथं मी घेतलं आहे कढीपत्ता, कांदा, ठेचलेला लसूण आणि टोमॅटो. तर आता मी भाजून घेते हिला. मी दुसरं काय वापरले नाही तवा वगैरे भाजण्यासाठी, कारण आता हा टोपामध्ये आपण कालवण बनवणार आहे. तर ह्याच टोपामध्ये आपल्याला संपूर्ण भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि हा टोप स्वच्छ धुवून पण घेतला मी नंतर. आणि आपण हे 3-4 माणसांसाठी कालवण याचं होऊन जातं. तर गॅस बंद करून ठेवला मी. थोडं पातेलं गरम आहे ना, थोडं थंड होऊ द्या पातेलं. तोपर्यंत आपण जो भाजलेली करंदी आहे ती स्वच्छ धुवून घेऊया. आणि हे बघा, मी आता 2 पाण्याने असं धुवून घेणार आहे हिला. भाजल्यावरती अशी मस्त दिसते. आणि भाजल्यावरती जे काही त्याच्यामध्ये पाय वगैरे असतात त्या करंदीचे, ते टोचणारे जे भाग असतात ते निघून पण जातात आणि शिजते पण एकदम मस्त. कचकच लागत नाही. म्हणजे रेतीमध्ये सुकवलेली असते ना ती, तर रेतीचं काय, रेती वगैरे लागलेली असेल ती निघून जाते सगळे व्यवस्थित. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर इथं वांगे होते 2-3, ते पण कट करायचे आपल्याला. आणि एक बटाटा पण टाकायचा याच्यामध्ये. याचं कालवण एवढं मस्त लागतं ना, मला तर खूप आवडलेलं. पण आंबा नव्हता नेमका माझ्याकडे. आंबा जर असता ना तर अजून भारी लागलं असतं हे कालवण. भातासोबत गरम गरम भात आणि गरम गरम कालवण खूप मस्त लागतं. आता इथं मी तेल टाकलं आहे. आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी नक्कीच त्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेन. इथं तेल चांगलं तडतडीत तापल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मग लसूण टाकायचं आहे. आणि लसूण कढीपत्ता मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग कांदा, टोमॅटो, कापलेले वांगे, बटाटे ते टाकायचे. घरामधले सर्व जे काय तुमच्याकडे मसाले असतील ते सर्व मसाले ॲड करायचे. त्याच्यानंतर आपण जी धुवून घेतलेली करंदी आहे ती ॲड करायची आहे. आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे त्याच्यामध्ये, जेवढं पातळ करायचं तेवढं पातळ तुम्ही ते कालवण करू शकता. आणि ह्या भाजीमध्ये ना जेवढा पातळ रस्सा असेल ना तेवढी भारी लागते. मला एवढी सर्दी झाली ना की मी आता बोलते तरी माझे कान असे वाजतात. पण चला म्हटलं, आता माझ्याकडे हा शूट केलेला होता खरं तर व्हिडिओ, पण हा मी एडिट नव्हता केला. तर म्हटलं चला एडिट करून टाकूया हा एक व्हिडिओ. आणि व्यवस्थित परतून घ्यायची पहिली, त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता कांदा चांगला परतला, टोमॅटो टाकून दिला त्याच्यामध्ये.
तर इथं मस्तपैकी आता सर्व एकदम तेलामध्ये मी फ्राय केले. त्याच्यानंतर मग जवळा टाकला आहे आणि मग आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि मस्त फुल गॅसवरती उकाळा काढून घेणार आहे. मी लाईव्ह येते रात्री, म्हणजे मला जसं पॉसिबल असेल तसं मी लाईव्ह येते. तर प्लीज तुम्ही पण मला सपोर्ट करा, लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मी लाईव्ह येते तेव्हा मी पोस्ट वगैरे टाकते यूट्यूबला, फेसबुकला वगैरे. तर प्लीज तिथली पोस्ट वगैरे बघून प्लीज मला सपोर्ट करा. तुम्ही लाईव्हला आले, तुम्ही कमेंट्स वगैरे केले तर मलाही लाईव्ह घ्यायला बरं वाटतं जरा. कमेंट्स रीड केल्यावरती कुणाचे काय क्वेश्चन असतात ते पण क्लिअर होतात. आणि फेसबुकवरती एवढं सगळ्यांना रिप्लाय देणं मला तर पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळं मी जेव्हा लाईव्ह घेते तेव्हा मी एक स्टोरी तर नक्कीच अपलोड करते फेसबुकवरती आपल्या. तर तुम्ही नक्की ती स्टोरी बघून तरी माझ्या चॅनलवरती क्लिक करा. तिथे तुम्हाला मी लाईव्ह दिसेल, म्हणजे मी लाईव्ह असल्यावरती स्टोरी अपलोड करते. तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि त्याच्यानंतर इथे बघा आता सगळं व्यवस्थित मी असंच तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घेतले. कसली भारी दिसते आणि झालेली पण एकदम चटपटीत मस्त भाजी, मला खूप आवडलेली. तर बाय बाय.